दोडक्याच्या शिरा काढून मोठमोठ्या पीसमध्ये कट करून त्याला मध्ये एक कट मारून घेतला। फोडणीसाठी मोठी पळी तेल घेऊन त्यामध्ये जिरे मोहरी छान असे फुलले की लगेचच दोडके घालायचे आणि 2 मिनिटं चांगले असे परतून घ्यायचे, म्हणजेच भाजीला छान अशी चव येते। एक वाटण बनवून घेऊया। कांदा लसूण आलं आणि खोबरं लालसर होईपर्यंत परतून घेतलं। मिक्सरला 2 चमचे पाणी घालून त्याचं वाटण करून घेतलं। वाटणही घालायचं, त्यासोबतच हळद लाल मिरची पावडर घरगुती काळा मसाला घालून चांगलं असं परतून घ्यायचं। त्यावरती झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची, म्हणजे दोडके मसाल्यामध्ये छान असे अर्धवट शिजल्या जातात। तर मिक्स करून घेऊन त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं। तर आज आपण दोडक्याची अगदी गावरान पद्धतीने रस्सा भाजी बनवत आहोत। ही भाजी भाकरीसोबत चपातीसोबत अप्रतिम लागते। तर यावरती अर्धवट झाकण ठेवून मस्त अशी भाजी शिजून घेऊया। मीठ आपण दोडके परतत असतानाच यामध्ये मीठ घातलेलं आहे। तर अशी मस्त अशी गावरान पद्धतीची भाजी बनवून तयार होते। 2 चमचे आपण यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालू आणि अर्धवट झाकण ठेवून मंद आचेवर 5 मिनिटं भाजी छान अशी शिजवून घेऊया। अगदी मस्त अशी दोडक्याची रस्सा भाजी बनवून तयार होते। बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी सोबत तर खूप छान लागते। व्हिडिओ आवडला असेल तर सपोर्ट करा। धन्यवाद।